अस्वच्छता नाही, वारीमध्ये विचारांची निर्मलता तर आहेच, पण वारी तिथनं गेल्यानंतर परिसराची निर्मलता देखील अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल, कचऱ्याचा कुठे लवलेश नाही, अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी कुठेही घाण किंवा विष्ठा आपल्याला पाहायला मिळत नाही. नवीन घाटाची व्यवस्था देखील झालेली आहे. या खूप व्यवस्था झाल्या आहेत आणि ही गर्दी किंवा वारकऱ्यांची संख्या, भाविकांची संख्या ही वाढतच राहणार असल्यामुळेच हा आराखडा करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि लवकरच हा कॉरिडॉर झाल्यानंतर 40 लाख 50 लाख वारकरी देखील हँडल करण्याची कॅपॅसिटी, ती क्षमता ही आपली तयार होईल. सर, वैष्णवांचा मेळा इथे जमलाय, तसा तिकडे आंदोलकांचा मेळा वाढतच जातोय आणि राजकीय विरोधक सुद्धा त्याच्यात आता उतरले. दोन ठाकरे उद्या परवा दिवशी ठाकरेंच्या दोन्ही पिढ्या उतरल्या. मी एवढंच म्हणेन, लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. केवळ त्याच्यामध्ये लोकशाही आणि संविधानाची चाड सर्वांनीच ठेवली पाहिजे. बाकी मला असं वाटतं की इतका आनंदाचा सोहळा या ठिकाणी मी अनुभवतो आहे, हा सोहळा त्यांनीही कधीतरी अनुभवावा. आणि विशेषतः जी मंडळी त्या ठिकाणी त्या आंदोलनाचा गैरफायदा घेतात, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही मंडळी दिसते की त्या ठिकाणी हिंसा करणे, वेगवेगळ्या गोष्टी करणे. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की एकदा त्यांनाही वारीत या ठिकाणी येण्याची संधी मिळावी, म्हणजे त्यांचंही विचाराचं प्रदूषण संपेल. आपण सेवा करता आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या नावाने आणि विद्यार्थ्यांच्या नावाने आता आंदोलन सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती आता काही आपण ऍक्शन घेणार आहात, असं आहे की त्यांना अपेक्षा आहे. चर्चा चालू झालेली आहे, आजही चर्चा झाली आहे. काल सोनम वांगचुक यांनी, आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे काही अनशन होतं, उपवास होता, तो त्यांनी सोडलेला आहे, उपोषण सोडलेलं आहे. आज प्रतिनिधींसोबत चर्चा चालू झाली आहे, उद्याही चर्चा होणार आहे. चर्चेतनं मार्ग निघत असतो आणि विशेषतः देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकून या ठिकाणी कॉपीच्या विरोधात, या ठिकाणी पेपर फुटीच्या आणि पेपर लीकच्या विरोधात अतिशय कडक कायदा, त्यासोबत स्पेशल कोर्ट्स, फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि अपराध्यांना त्या ठिकाणी जरब बसवण्याकरता तात्काळ शिक्षा, हे जे काही विधेयक आणलेलं आहे, मला निश्चित विश्वास आहे की देशामध्ये आमची जी तरुणाई आहे त्या तरुणाईला याच्यामुळे समाधान होईल. सर, राष्ट्रीय स्तरावर जसं आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न होतोय, तसं राज्य स्तरावर आंदोलकांशी बोलण्याचा काही प्रयत्न सुरू आहे? आम्ही नेहमीच बोलत असतो. राज्यात कुठलेही आंदोलन असलं तरी आम्ही बोलतच असतो. सर, मुख्यमंत्री पंढरपुरात आलेले आहेत. आज मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा होईल आणि त्यानिमित्तानं आज पंढरपुरात मुख्यमंत्री आलेले आहेत. त्यांच्या हस्ते कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र सुद्धा वाटण्यात आलेली आहे.